महाराष्ट्र 24 तास न्यूज, हाक तुमची साथ आमची। नमस्कार, मी रोहित जाधव, महाराष्ट्र 24 तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुक्याच्या वतीने महात्मा फुले कर्जमुक्त योजनेअंतर्गत विनाअट सरसकट शेतकऱ्यांना प्रोत्साहनाची अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी याकरिता मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। सदरचे निवेदन महसूलचे अव्वल कारकून रविकांत मुंजारे यांनी स्वीकारले। यावेळी जिल्हा सचिव प्रताप पाटील, तालुका अध्यक्ष कुमार पुदाले, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप वरेकर, शिरोळ तालुका अध्यक्ष महेश माने, महिला आघाडी शहराध्यक्ष प्रियंका नाईक, स्वयंरोजगार शहर संघटक रमेश शिंगाडे, सहकार सेना शहराध्यक्ष महेश पोरे, जयसिंगपूर शहर संघटक योगेश चव्हाण, शहर उपाध्यक्ष भूपाल कोळी, अमोल धुमाळे, विभाग अध्यक्ष अशोक हिंगमिरे, बस्तवाड शाखा अध्यक्ष बाळासाहेब नाईक, महाराष्ट्र सैनिक सुशांत पाटील, जयश्री पाटील, सुनील चौधरी, मदन गायकवाड, शिवाजी फडतारे यांच्यासह सर्व अंगीकृतसह सर्व पदाधिकारी, शेतकरी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेता दगदगता विचाराचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आम्ही प्रेरित होऊन या ठिकाणी आम्ही काम करतोय। आम्हाला हे फोडाफोडी करायला आणि 2 मिनिटात तुम्हाला इथं रस्त्यावर आणायला आम्हाला वेळ लागणार नाही, पण ती वेळ आणून देणे आम्ही संरक्षण मार्गाने आम्ही या सगळ्या गोष्टी करतो। त्या तुम्ही शासनापर्यंत पोहोचवणे लवकरात लवकर ह्या वंचित शेतकऱ्यांना त्यांना न्याय हक्काचे त्यांचे पैसे त्यांना मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्न करावा असं मी शिरोळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि हे निवेदन तुम्ही स्वीकारा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा